आजचा जो विषय आहे तो म्हणजे विश्वास. ओके, विश्वास हा किती महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये हे आपण आज बायबलच्या थ्रू आपण बघणार आहोत. बायबल शब्द काय सांगतं हे आपण पाहणार आहोत. मी काय सांगतो हे महत्वाचं नाही, दुसरा व्यक्ती काय सांगतो हे महत्वाचं नाही. हे जे बायबल आपल्या हातात आहे हे जिवंत वचन आहे. त्या जिवंत देवाचे जिवंत वचन आपल्यासाठी देवाने दिलेले आहे. ते बायबल आपल्याला काय सांगतं वचनाद्वारे ते आपण पाहणार आहोत आणि ते आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवणार आहोत. ओके, आपण आपलं बायबल उघडूया. हिब्रू ह्याचा इब्रिकरास पत्र ह्याचा 11वा अध्याय 6वं वचन. त्याला संतोषवणे अशक्य आहे, हा. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. ओके, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. जो देवाकडे जातो त्यांना हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, तो जिवंत देव आहे. किती लोकांचा विश्वास आहे? हालेलुया, जोरात हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू जिवंत देव आहे. सगळ्यांनी हात वर करून म्हणा की प्रभू येशू जिवंत देव आहे. प्रभू येशू मला त्रासातून मोकळं करणारा देव आहे. प्रभू येशू माझा जीव आनंदी करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परत सिस्टर. आणि विश्वासावाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे. ओके, सी बायबल सांगतं विश्वासा वाचून त्याला संतोषाने अशक्य आहे. जर तुमच्यामध्ये विश्वास नसेल आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय, तुम्ही देवाकडे जाताय, तर देवाला संतोष भेटणार नाही. संतोषाने तो तृप्त होणार नाही. कदाचित तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. ब्रदर सिस्टर्स, विश्वास हा खूप मोठा हत्यार आहे, खूप मोठी गरज आपल्या लोकांची आहे. खूप महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये पाहिजे. विश्वास काय असला पाहिजे की तो जिवंत देव आहे. त्याला सामर्थ्य आहे की तो आपल्याला त्या त्रासातून, त्या संकटातून, त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्याची ताकद त्या देवामध्ये आहे. तो एकच जिवंत देव आहे. या जगामध्ये तारणाचा मार्ग फक्त प्रभू येशू आहे. हा विश्वास जर तुमचा आज असेल तर तुमच्या हृदयामध्ये किती का दुःख असाना, तुमच्या हृदयामध्ये किती का त्रास असाना, किती का मोठं कर्ज असाना, बायबल सांगतं, प्रभू येशू सांगतो, जेव्हा देव संतोषतो, जेव्हा विश्वासाने देवाला संतोष होतो, तेव्हा तुमच्या जीवनात चमत्कार होता. प्रेज द लॉर्ड. तुमचे त्रास निघून जातात. किती लोकांची इच्छा आहे आज तुमचं जीवन आनंदी व्हावं? हालेलुया. आज तुमची आशा, आज तुमचा विश्वास तुमच्या जीवनात कार्य करेल. कोण कार्य करेल? तुमचा विश्वास. कोणावरचा विश्वास? प्रभू येशूवरचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. एकदा पुन्हा एकदा वाचा ते वचन, त्याचं शेवट, लास्ट ऑफ. कारण देवाजवळ जाणाऱ्यांना असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वास तर धरला की तो आहे. आपल्याला माहिती आहे की तो जिवंत देव आहे. आपल्याला हे पण माहिती आहे की त्याला सामर्थ्य आहे. तो एका शब्दाने सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या तो देव आहे. तो आज सुद्धा तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार करू शकतो. पण आणि हा शब्द वापरलाय बायबलमध्ये. आणि म्हणजे फक्त एक गोष्ट नाही, आपल्याला अजून एक गोष्ट करायची गरज आहे. ते म्हणजे काय? झटून त्याचा शोध करणं. झटून शोध करणं म्हणजे काय? रोज बायबल वाचणं. रोज आपण देवाकडे कसं जवळ जायचं, रोज देवासंगती आपण आपलं संबंध, आपलं नातं कसं स्ट्रॉंग करायचं, हे खूप महत्वाची गरज आहे. आज माझे कित्येक मित्र आहे, आज मी असं किती वेळा पाहतो की बरेचसे लोक फक्त चर्चला येतात, चर्चमध्ये प्रार्थना झाली, ओके, आनंद करतात, वर्शिप करतात, खूप जोर प्रार्थना करतात आणि थांबलं गेलं. बाकीचे जे 6 दिवस आहेत ते देवाचा शोध करत नाही, ते झटत नाही, रोज बायबल वाचत नाही, रोज देवाच्या जवळ जात नाही, आराधना करत नाही, कधी कधी उपासही धरत नाही. ओके ब्रदर सिस्टर्स, जो विश्वासू आहे, जो देवाकडे जातो, ज्याला देवाकडून आशीर्वाद पाहिजे असतात, त्याची इच्छा असती की देवाने तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करावे, तर तुम्हाला गरज आहे त्या म्हणजे झटण्याची. झटणं म्हणजे काय? त्याचा शोध घेण्याची, त्याच्या जवळ जाण्याची. ओके, मी माझ्या जीवनातलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी स्वतः तुमच्या समोर आज उभा आहे. मी जेव्हा हे गोष्ट, जेव्हा मी प्रभूमध्ये जास्त आलो, मी थोडं जगिक गोष्टीमध्ये आधी जास्त होतो. मी जेव्हा जास्त आलो, पहिले मी प्रार्थना करू लागलो, पण मला नंतर जाणवायला लागलं की फक्त प्रार्थना करणं सफिशियंट नाहीये.
खूप दिवस प्रार्थना केली, मग प्रार्थना सफिशियंट नाही, मला असं इनकम्प्लीट काहीतरी राहतंय. मग मी उपवास धरू लागलो. मी तेही केलं. त्याच्यानंतर सुद्धा वाचलं की अजून थोडं काहीतरी केलं पाहिजे, अजून थोडं झटलं पाहिजे. ओके, मग मी काय करायला लागलो, मी रोज बायबल वाचायला लागलो. रोज मी बायबल मध्ये वचन, एक एक शब्द, एक एक अर्थ समजून वाचायला लागलो. मला थोडं मराठी कमी वाचता येतं, थोडं हळूहळू वाचता येतं, पण तरी मी ते वाचायला लागलो. त्याच्यानंतर मी काय केलं, आराधना केली. ओके, मी एक एक पायरी जसं थोडं करत गेलो. आणि आज तुमच्या समोर आज मी वचन सांगायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्यासारखा जर माणूस तुम्हाला वचन सांगतो, तर हाच सामर्थ्य देव तुमच्या आयुष्यात देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोरात हालेलुया. आपला देव जिवंत आहे. आपला देव जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना, तो कान बंद करत नाही. तो बघतो की हा व्यक्ती किती तळमळीने, किती झटतोय माझ्यासाठी. बायबल सांगतं प्रभू येशूवर आपण प्रेम केलं पाहिजे. का प्रेम केलं पाहिजे माहितीये? कारण त्यानं पहिलं आपल्यावर प्रेम केलेलं आहे. ब्रदर्स, प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही म्हणताल असं कसं बरं, त्यानं कसं काय प्रेम केलं? 2000 वर्षापूर्वी, आता एक गाणं ऐकलं बघा, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू देहरूपात आपल्यासाठी आला, त्यानं आपल्यासाठी प्राण दिला. आज कुठलाच व्यक्ती एक दुसऱ्या व्यक्तीसाठी प्राण देऊ नाही शकत. आणि बायबल सांगतं आपण जेव्हा पापी होतो, आपण जेव्हा चुकात होतो, पाप करत होतो, तेव्हा देवानं प्राण दिला आणि आपल्याला त्या पापातून बाहेर काढलं आणि आपल्याला काय दिलं? सार्वकालिक जीवन दिलं. तो प्रभू येशू जिवंत देव आहे. तुम्ही आज जर झटून देवाजवळ जाताल, तर मी गॅरंटी देऊन सांगतो, मी तुम्हाला शब्द देऊन सांगतो की प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे अकाउंट आशीर्वादित होतील. आज तुमचे कर्ज संपले जातील. आज तुमचे आजार पूर्णपणे संपतील. तुमच्या जीवनामध्ये आरोग्य येईल. आपण पुढे वाचणार आहोत विश्वास कसा काम करतो. हे मी तुम्हाला फक्त सांगतोय की आपला देव जिवंत आहे. आपला विश्वास मोठा पाहिजे. मी हमेशा सांगतो, मी जितक्यांदा मी वचन सांगतो, मी हमेशा सांगतो, जेवढा मोठा विश्वास तेवढा मोठा चमत्कार. जेवढा मोठा विश्वास तेवढा चमत्कार. मी परत सांगतो, कारण का तर विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट काहीच करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण दुसरं वचन वाचूयात. इब्रिकरास पत्र ह्याचा 11वा अध्याय, पहिलं वचन. डेफिनेशन, विश्वासाची व्याख्या. डेफिनेशन बायबल काय सांगतं आपण हे पाहणार आहोत. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा, ओके, आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. ओके, न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. बायबल सांगतं न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे काय हो? तुम्ही कधी ऐकलंय का की एक देव आहे? तुम्ही कधी ऐकलंय का एक स्वर्ग आहे? किती लोकांनी ऐकलंय? फक्त ऐकलंय की एक स्वर्ग आहे? किती लोकांनी ऐकलंय? येस, एक स्वर्ग आहे. मी तर स्वर्ग नाही पाहिलं. तुम्ही पाहिलंय? कोणी स्वर्ग पाहिलंय का? येस. तुम्ही देवदूत कधी पाहिलेत का तुमच्या डोळ्यानं? पण आपण जेव्हा विश्वास ठेवतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो, ओके, त्याच्यावर भरोसा ठेवतो, तो म्हणजे विश्वास. ओके, आज मी देवतो ना, पण ज्याचे आत्मिक डोळे उघडलेत, आत्मिक डोळे, ओके, 2 डोळे असतात, शरीर डोळे आणि आत्मिक डोळे. ज्याचे आत्मिक डोळे उघडले, बाळासाहेबांनी थोडा वेळ पाहिलं, बोलले की एक देवदूत उभा आहे, त्यांचे आत्मिक डोळे पूर्णपणे उघडले, त्यांनी पाहिलं. ह्या विश्वासाने त्यांनी ते पाहिलं. ओके, प्रेज द लॉर्ड. विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या गोष्टीवर तुम्ही विश्वास धरणं. न दिसणाऱ्या म्हणजे जगी गोष्टी नव्हे, बायबल मधले. ओके, जेव्हा तुम्ही विश्वास धरतात आणि तुम्ही भरोसा ठेवतात की ती विश्वास तुमच्या जीवनात कार्य करणार आहे, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय आजचं वचन? हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, वचन खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. जे लोक विश्वास धरतात त्यांच्या जीवनात नक्कीच चमत्कार होतो. आशा धरायची कोणावरती? कोणावरती आशा धरायची? माणसांवरती का? नाही, देवावरती. जेव्हा तुम्ही जर ऑब्झर्व करताल, जेव्हा तुम्ही त्रासात असताल, जेव्हा तुम्ही दुःखी असताल, तेव्हा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोणी दिसणार नाही बरं का. जेव्हा तुम्ही आनंदित असताल ना, अख्खं जग तुमच्यासोबत आनंद करेल. तुमचे सगळे मित्र तुमच्या संगती आनंद करतील, सगळा परिवार तुमच्या संगती आनंद करतील. पण जेव्हा तुम्ही दुःखी असतात, जेव्हा तुम्ही त्रासात असतात, जेव्हा तुम्हाला मन खूप दुःखी असतं, असं संकट असतं जे तुम्हाला कोणाला सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही एकटे असतात. ब्रदर्स सिस्टर्स, बायबल सांगतं आशा ही प्रभू येशूवर धरायची. कारण प्रभू येशू काल पण सारखाच होता,
आज पण सारखाच आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण तो सारखाच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? ग्लोरी टू फादर. आपण पुढचं वचन वाचूयात. रोम करासपत्र याचा 15वा अध्याय 13व वचन. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. मी नाही बोललो बरं का, हे मी जे आता बोललो ना की आशा देवावर ठेवायची होती, हे रोम करासपत्र याच्या 15व्या अध्याय 13 वचन मध्ये लिहिलंय की आपला देव कसा आहे? आशेचा देव आहे. जो व्यक्ती त्या देवावरती आशा धरतो तो व्यक्ती कधीच लज्जित आणि फज्जित होत नाही. ब्रदर सिस्टर, विश्वास धरा, त्या देवावरती आशा धरा, कुठल्या व्यक्तीवरती आशा धरू नका. कुठलाच व्यक्ती जेव्हा मी हमेशा पाहतो बरं का, व्यक्तीचा जेव्हा दुःखी असतो ना, मोजकेच लोक जवळ असतात, मोजकेच लोक. पण कधी कधी ते लोक सुद्धा जे आपल्याला जवळ असतात ना, ते मदत करू शकत नाही. एक उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये गेला, हॉस्पिटलवाला डॉक्टर जर म्हटला की बाबा आता काय गॅरंटी नाही, आता काय गॅरंटी नाही, तर पहिला शब्द कुठं जातो माहिती का? देवाकडे पळतो पहिला. का पळतो? कारण तो आशा, इथलं जगातली आशा संपली, आता आशा कुठं आली? देवाकडे आली. हमेशा बघा तुम्ही, जर डॉक्टर म्हटला की आता तुमचं काही खरं नाही, काही गॅरंटी नाही, की पहिला ते बाप्पा. आता कसं, तुमच्या आजूबाजूला लोक असतील, तुमच्या घरातले लोक असतील, पण कधी कधी त्यांना ते सामर्थ्य नसतं की ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. कोणाला सामर्थ्य आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक जोरात काही देवासाठी. आपला देव आशेचा देव आहे. जो त्याच्याकडे आशा धरून जातो, जो त्याचा शोध करतो, झटून शोध करतो, त्याला आशीर्वाद भेटतोच. आज किती लोकांची इच्छा आहे की तुमच्या जीवनात कार्य केलं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. मी ब्रदर सिस्टर तुम्हाला वचनाद्वारे सांगतो, आज तुम्ही खाली हात जाणार नाही. आज तुम्ही अजिबात मोकळ्या हाताने जाणार नाही. विश्वास ठेवा, काही ना काहीतरी तुम्ही घेऊन जाणार. आणि काय जी तुम्हाला गरज आहे ते घेऊन जाणार. एखाद्या व्यक्तीला जर आनंद पाहिजे, एका व्यक्तीला टू व्हीलर पाहिजे तर त्याला टू व्हीलर भेटेल. एखाद्या व्यक्तीला जर आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य भेटेल. एखाद्या व्यक्तीला जर खूप मोठा आशीर्वाद पाहिजे तर आशीर्वाद भेटेल. आज काय करायचं माहितीये? आज आपण मन उघडं करून आपल्या स्वर्गातील पित्याला सांगायचं की प्रभू, आज मी तुमच्यावर आशा ठेवलेली आहे आणि त्या आशेवरती मी विश्वास धरतो, भरोसा ठेवतो की त्या आशेनुसार, त्या विश्वासानुसार मला आशीर्वाद भेटणार आणि मी मोकळ्या हाताने जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण इथं पुढचं हे परत वाचूयात वचन. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. आमेन. ओके, विश्वास धरल्यामुळे आनंद आणि शांतीने भरेल. कशामुळं? विश्वास धरल्यामुळे. विश्वास हा खूप महत्वाची गोष्ट आहे. आता आनंद आणि शांती हे दोन शब्द आहे बघा इथं लिहिलेले. आनंद, आता एखाद्या व्यक्तीला आनंद कधी होतो बरं का? जेव्हा तुमच्या हृदयाचं एखादी इच्छा पूर्ण होते. जर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती तुम्हाला भेटली, अचानकरित्या भेटली, तर तुम्हाला आनंद होईल का? होईल का? येस, प्रेज द लॉर्ड. आज आपला प्रभू येशू जिवंत देव आहे. आज जी तुमची इच्छा आहे, जी तुम्हाला गरज आहे, ज्या गोष्टीने तुम्ही तरसताय, आज जर तुम्ही झटून शोध केला, आज त्याच्यावर विश्वास ठेवला, तर ती गोष्ट तुम्हाला देईल आणि तुमचं हृदय आनंदी होईल. प्रेज द लॉर्ड. हे मी नाही बोलत आहे, हे देवाचं जिवंत वचन बोलत आहे. आज बायबल तुम्हाला सांगतं की आशेचा देव तुम्हाला आनंद देईल, विश्वासाने आनंद देईल, तुम्हाला शांती देईल. असे कित्येक लोक असतात, मी हमेशा पाहतो, जेव्हा मन दुःखी असतं ना, मन जेव्हा सॅटिस्फाईड नसतं, माणूस जेवतो, खातो, पितो, जगतो खरा, पण आनंदी नसतो. त्याच्या घरामध्ये शांती कधीच नसते बघा. हमेशा चिडचिड करणार, हमेशा एकाला वाईट बोलणार, कुठंतरी काहीतरी डिस्टर्ब होत असतं त्यांचं घर, त्यांचं जीवन डिस्टर्ब होत असतं. कधी ऑफिसमध्ये जातात तर लक्ष लागत नाही, जर तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही कामात जातात, तुमचं लक्ष लागत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनात शांती नसते. का शांती नसते? कारण तुमचं हृदयच आनंदी नाहीये. पण बायबल तुम्हाला सांगतं, आज तोच जिवंत देव तुम्हाला आनंद द्यायला आलेला आहे. हालेलुया. किती मोठं वचन आहे हे. एकच वचन, हे दोनच वचन एवढं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल, एवढा आशीर्वाद घेऊन येईल, एवढा आनंद घेऊन येईल की इथून पुढचं तुमचं पूर्ण आयुष्य शांतिमय असेल. हालेलुया. देवाला सामर्थ्य आहे, माणसाला सामर्थ्य नाहीये.
ब्रदर सिस्टर्स, मी पुन्हा सांगतो, माणसावरती आशा नाही ठेवायची, कोणी असो. बायबल तर हे पण सांगतं की दूध पाजणारी आई तुला एका दिवस सोडेल, पण देव सोडणार नाही. जन्म देणारी आई तुला सोडेल. आता पण बघा तुम्ही जगामध्ये सगळ्यात एका लेकरावरती, एखाद्या व्यक्तीवरती सगळ्यात जास्त प्रेम माया आईच करते, सगळ्यात जास्त. बाप पण करतो, बाकी भाऊ असतात, आई असतात, सगळे असतात, पण जी आई माया करते ही जास्त असते. कधी तुम्हाला ठेच लागली, कुठं काटा जर लागला की पहिला आईचा शब्द येतो बघा. पण बायबल सांगतं परिस्थिती, आईकडे तेवढं जास्त सामर्थ्य नाहीये. आई कधी कधी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये लांब सोडेल, पण देव सांगतो, बायबल सांगतं की देव तुम्हाला सोडणार नाही. किती मोठा विश्वास, किती मोठा देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. किती लोक विश्वास ठेवतात की देव तुमच्या जीवनात कार्य करेल. किती लोकांचा विश्वास आहे. ब्रदर्स सिस्टर्स, तुम्ही मोकळ्या हाताने जाणार नाही. ग्लोरी टू फादर. हे वचन पुन्हा एकदा वाचा, सेकंड हाफ. आता आशेचा देव हा. विश्वास ठेवण्यामुळे हा. तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. ओके. अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आशा प्राप्त व्हावी. आशा, मी तर म्हणतोय, मगापासून म्हणतोय, 10-15 मिनिट झाले बोलतोय बाबा, विश्वास, आशा, आशा. पण आशा कधी प्राप्त होते माहितीये? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. जेव्हा तुम्ही झटून शोध करता ना, रोज तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा तो पवित्र आत्मा व्याकुळ असतो की तुमच्याकडे यावा, तुम्हाला आशीर्वाद द्यावा. तो पिता आहे, तो देव आहे. जेव्हा पिता स्वर्गातून पाहतो ना की आपलं लेकरू माझ्यासाठी झटतंय, तो धावत पळत येतो. कुठली ताकद नाही या जगामध्ये की त्याला थांबवेल आणि तुम्हाला आशीर्वाद थांबवेल. ब्रदर सिस्टर्स, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येतं जेव्हा तुम्ही विश्वास ठेवतात, जेव्हा तुम्ही आशा धरतात, तुम्ही झटून शोध करतात, रोज तुम्ही प्रार्थनेमध्ये जातात. फक्त संडे टू संडे नाही. मी मगाशी हा प्रश्न विचारला की किती लोक प्रभू येशूला ओळखतात. हे मी का विचारलं माहितीये? जर तुम्ही प्रभू येशूला ओळखता तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रार्थना ही खूप महत्वाची आहे. हा, मी जर प्रभू येशूला तुम्ही ओळखता नसता तर मी तुम्हाला हे सांगितलं असतं की तुम्ही विश्वास ठेवा. काय विश्वास ठेवा? की तो आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? ग्लोरी टू गॉड. जेव्हा तुम्ही झटून शोध करता, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला तुमच्यावरती येतं, तुम्हाला आशा प्राप्त होते, तुमचा विश्वास वाढला जातो आणि तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होतोच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पुढचं वचन वाचणार आहोत, रोमकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 17वा वचन. आता मी तर म्हटलं बाबा, आशा, विश्वास ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आता इथे बसलेल्या कित्येक लोकांमध्ये ना विश्वासाची लेवल, विश्वास काही लोकांना कमी असतो. काही लोक काय करतात, म्हणजे इथं असलेले काही लोक समजा एकदा प्रार्थना करतील आणि जर लवकर उत्तर भेटलं नाही तर कधी कधी खचून जातो. हा कधी कधी माणूस आहे ना नाराज होऊन जातो की बाबा मी प्रार्थना तर केली बाबा, काल रात्री पण केली, आज सकाळी केली, आज संध्याकाळी केली, पण माझ्या जीवनात काही कार्य घडलं नाही. बरं, काहीच कार्य घडलं नाही लवकर. असं का होतं? कारण विश्वासामध्ये आपल्याला स्थिर राहावं लागतं. आपला विश्वास हा मोठा असला पाहिजे. मी मागाशी काय वाक्य बोललो, जितका मोठा विश्वास तेवढा मोठा चमत्कार. पण कधी कधी काय होतं, विश्वास आपला जर कमी असला तर हा कसा वाढला जातो, आपण हा कसा वाढवायचा हे आपण पाहणार आहोत. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय 17व वचन, 10वा अध्याय 17व वचन. ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. वार्तेने वाढ होते. प्रेज द लॉर्ड. वार्ता म्हणजे काय? जे तुम्ही चर्च मध्ये मेसेज ऐकता ना, तसं मी आज मेसेज सांगतोय, तसं पास्टर तुम्हाला दर संडेला मेसेज सांगतात. जेव्हा तुम्ही हे नेहमी ऐकतात तेव्हा तुमच्यामध्ये वाढ होते. म्हणून हमेशा पास्टर्स म्हणतात की रविवारचं चर्च बुडू नका. का बुडू नका? कारण ते वचन तुमच्या कानावरती येतात, तुम्ही हमेशा ऐकतात आणि तुमच्या विश्वासामध्ये वाढ होते. हे नंबर 1. नंबर 2, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही बायबल वाचतात, जेव्हा तुम्ही हे जिवंत वचन वाचतात तेव्हा तुमच्या विश्वासामध्ये वाढ होते. जेव्हा तुम्ही ह्या बायबलमध्ये काय माहितीये, ह्या बायबलमध्ये, हे बायबल एका समुद्रासारखं आहे. तुम्ही जितकं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला कमी वाटेल. या बायबलमध्ये पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळे चमत्कारच आहेत. पहिल्या पानापासून, पहिलं पान उत्पत्तीचं पहिलं पान आहे. ओके, पहिल्या पानापासून देवानं काय केलं? शब्दानं पृथ्वी निर्माण केली. हा चमत्कार नाही तर काय?
शेवटचा जो अध्याय आहे तो रेव्होल्युशन आहे, प्रगटीकरण आहे. हे शेवटच्या काळामध्ये होणारे सगळे चमत्कारिक गोष्टी आहेत. बायबल वाचणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे तर काय तुम्हाला पाहिजे? विश्वास पाहिजे. ओके. जर तुमच्या जीवनामध्ये दुसरी काय गोष्ट पाहिजे? आशा पाहिजे. तिसरी गोष्ट काय पाहिजे? तुम्हाला तो विश्वास वाढवता आला पाहिजे. ओके. करंथीकराच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, ऍक्च्युली 3 गोष्टी आहेत ते, पण मी तिसऱ्या गोष्टीकडे जाणार नाही कारण तो खूप मोठा मेसेज होतो. तो विषय वेगळा आहे. ती म्हणजे प्रीती, आशा आणि विश्वास. हे 3 गोष्टी आहेत जे खूप आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. ही ख्रिस्ती जीवन, ही आशा प्रीती ही जी आहे ना, ही आपण पुढच्या टायमाला बघू. पण ह्या ज्या 2 गोष्टी आता सध्याला आहेत, ह्या तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत. ओके. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये जर विश्वास कमी आहे, तर तुम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे. परत एकदा वाचा हा वचन. ह्याप्रमाणे हा. विश्वास वाढतेने वाढतेने व वाढता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. बायबल सांगतं वचन हे खूप महत्वाचं आहे ब्रदर्स. मी बोलत नाहीये, हे जिवंत देवाचं वचन बोलतंय. ओके. तर तुम्ही रेग्युलर चर्चला येणं, रेग्युलर मेसेज ऐकणं आणि रेग्युलर बायबल वाचणं. आणि फक्त ऐकून नाही बरं का, ऐकून नाही, हे वचन हृदयामध्ये ठेवून ते आपल्या जीवनामध्ये एकत्रित करणं, ते आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रॅक्टिकल उपयोग करणं हे शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण पुढचं वचन घेणार आहोत, ते म्हणजे यशाया याचा 40वा अध्याय 31वा वचन. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे आहा. नवीन शक्ती संपादन करतील. आमेन. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. आहा. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. बायबल सांगतं, आता तुम्ही विश्वास धरला, तुम्ही आशा पण देवावर धरली, तुम्ही झटून शोध पण केला. बायबल आता काय सांगतं? आता जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी करतात, तेव्हा तुम्ही एका गरुडासारखे असतात. किती लोकांनी गरुड पाहिलाय बघा? किती लोकांनी पाहिलाय गरुड? हा, थँक्यू. गरुड हा ना, हा हमेशा एकदम वरती उडतो, वरती एकदम उंच असतो. बाकीचे कावळे, बाकीचे असतात ना जे कावळे, चिमण्या, हे सगळे खालच्या लेवलला उडतो. तो वरती का उडतो माहितीये? कारण त्यात तेवढी ताकद असते. तेवढ्यात त्याला जेव्हा जातो तेव्हा एका हाईट नंतर ऑक्सिजनची लेवल कमी होते. ओके. पण गरुडाला तेवढी ताकद आहे की तो त्या कमी ऑक्सिजन मध्ये सुद्धा वरती उडू शकतो. ब्रदर सिस्टर्स, जर तुम्ही विश्वासानं, आशेनं जर करताल, तर तुमचं जीवन एका गरुडासारखं असेल. तुमचा बिझनेस, तुमचं घर, तुमचा परिवार इतका आशीर्वादित असेल की तो तेवढ्या त्या उंचावर, हाईटवर नेऊन देव सोडेल. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही त्रासात असाल, त्रास बाजूला जातील आणि तुमचं जीवन एका उंचावरती त्या गरुडासारखं नेऊन देव ठेवेल. किती लोकांना समजतंय? प्रेज द लॉर्ड. आता परत एकदा वाचा शेवटची जी लाईन वाचा. ते धावतील तरी दमणार नाही, धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. चालतील तरी थकणार नाही. आज जर तुम्ही आजारात असताल, मला खूप आवडतं हे बरं का, आज जर तुम्ही आजारात असताल, तुम्ही थकतात. काही लोक एका वयानंतर खूप थकतात. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्ही जर आशा, विश्वास हे जर तुमच्या जीवनामध्ये असेल, तुम्ही किती का चाला ना, तुम्ही थकणारच नाही. तुम्ही आजारी असताल, देव तुमचा आजार बाजूला काढेल आणि तुम्हाला नवीन शक्ती देईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आरोग्य देईल. सगळे मोठमोठे चमत्कार करायला देव सामर्थ्यशाली आहे. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी टू फादर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात जी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे या वचनाचा, ते आपण पाहणार आहोत. तुम्ही हे तर पाहिलं की वचन फेथ म्हणजे विश्वास, आशा. ओके. झटून प्रार्थना करणं, झटून शोध करणं आणि त्याच्या बायबल रिडिंग करणं, म्हणजे तुमचा विश्वास वाढला पाहिजे. पण ब्रदर सिस्टर, आज मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतो. ओके. हे जीवन, बायबल वाचणं, प्रार्थना करणं, हे प्रार्थनामय जीवन आणि पापमय जीवन, हे दोन वेगळ्या गोष्टी, हे दोन्ही एकसाथ होऊ शकतात का? परत एकदा, होऊ शकतात का? नाही. तर आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. बायबल तुम्हाला सांगतंय की मी जिवंत देव आहे. देव तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही आशा धरताल, तुम्ही विश्वास ठेवताल, तर मी तुम्हाला गरुडासारखा वरती घेऊन जाईल.
तुमचे सगळे बिझनेस, तुमचे सगळे काम, सगळं आशीर्वाद तुम्हाला भेटेल. तुम्हाला गाडी पाहिजे, तुम्हाला गाडी भेटेल. तुमच्या लेकरांना जॉब पाहिजे, तुम्हाला जॉब भेटेल. तुमच्या जीवनात लेकरं पाहिजे, लेकरं भेटतील. सगळं देव द्यायला तयार आहे. जगातली वाटेल ती तुम्ही बोट ठेवा आणि देव तुम्हाला द्यायला तयार आहे. पण हा शब्द लय मोठा आहे. पण आपण आपलं परीक्षण करणं गरजेचं आहे. पापमय जीवन आणि प्रार्थनामय जीवन हे एक साथ चालू नाही शकत. बायबल सांगतं एका झऱ्यातून 2 प्रकारचं पाणी येत नाही. आज जर तुम्ही आराधना करता तर संध्याकाळ जाऊन तुम्ही शिवाय देऊ नाही शकत. आज जर तुम्ही आराधना करता, तुम्ही एखाद्याला रागाने बोलू नाही शकत. ब्रदर्स, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे थोडं सिरियस आहे, पण हा क्लॉज आहे. हे ज्या लोकांना समजतं तो सगळे आशीर्वाद घेऊन जातो. काही लोकांना थोडाच आशीर्वाद भेटतो. का भेटतो? कारण त्यांना थोडं समजतं. ज्या लोकांना हे पूर्ण आशीर्वाद, पूर्ण वचन ज्याला समजतं ना, तो सगळंच घेऊन जातो. 4 व्हीलर घेऊन जाईल. आज छोट्या घरात राहतो, उद्या तो महालात राहील. आज जो सायकलवर फिरतो, उद्या तो फॉर्च्युनर मध्ये फिरेल. आज जो आजारामध्ये खाटेला आहे, तो चालत जायला त्याला थकवा येणार नाही. आज कॉलेजमध्ये आहे, तुम्हाला शिक्षण देईल, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब देईल. आज ज्यांना लेकरं नाही, लेकरांचा आशीर्वाद देईल. आज ज्यांच्या घरामध्ये शांतता नाहीये, आनंद आणि शांती नाहीये, तर ब्रदर्स सिस्टर्स, आज देव तुम्हाला द्यायला तयार आहे. पण आपण काय केलं पाहिजे? आपण पूर्ण वचन समजलं पाहिजे. आपण फक्त आशीर्वाद नाही, पण आशीर्वाद घेण्यासाठी अजून काय काय करायचं. ओके, तर आज तुम्ही आत्मपरीक्षण करा. बायबल सांगतं कधी निंदा नाही करायची. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही, झटून शोध करणं म्हणजे काय? झटून, फक्त आराधना प्रार्थना नाही, झटून म्हणजे आपण देवाच्या जवळ कसं जाता आलं पाहिजे. अजून किती जवळ देवाच्या जवळ आता पाहिजे. देव तर म्हणतो की मी तर तुझ्या हृदयाच्या जवळ मी उभा आहे, मी तुझ्या हृदयाचं दार ठोकत आहे, पण तू दार तर उघड. त्याचा अर्थ काय? आपण काय करतो? आपण दार उघडायला तयार नाही. दार उघडायला तयार नाही म्हणजे काय? आपण काही गोष्टी आपल्या जीवनातल्या बाजूला काढायला तयार नाहीये. आता मला काही लोक म्हणतील, बदल मी तर खूप प्रयत्न करतो बरं का, खूप प्रयत्न करतो, मी खूप प्रयत्न करेल की मी राग नाही करणार, मी चिडणार नाही, मी एखाद्याची निंदा करणार नाही, मी एखाद्याला वाईट बोलणार नाही, मी असं हे करणार नाही. पण कधी कधी माझ्या संग परत होतं. असं का? कारण तुम्ही प्रार्थनेमध्ये कमी पडता, तुम्ही आराधनेमध्ये कमी पडता. प्रार्थना हे जीवन बदलते. ओके, मागच्या एका आठवड्यामध्ये पास्टरने वचन सांगितलं, एका सेवकाचं देवानं 15 वर्ष आयुष्य वाढवलं. कसं सांगितलं बरं? 15 वर्ष आयुष्य प्रार्थनेने झालं. प्रार्थना संपलेलं आयुष्य देव पुन्हा उभा करू शकतो. 2 गोष्टी शिकायला भेटतात. देव संपलेलं आयुष्य पुन्हा उभं करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचं मरण टाळू शकतो. जर मरण देव टाळू शकतो, तर तुम्हाला जगातले सगळे आशीर्वाद देऊ शकत नाही का? येस. 1 पाऊल तुम्ही चाला, बाकीचे 99 पाऊल देव चालेल. किती लोकांना समजतंय? ग्लोरी टू गॉड. ब्रदर सिस्टर्स, आज तुम्ही आशा धरा. आज तुम्ही आशा धरा की देव मला आशीर्वादित करेल. आज तुम्ही देवाला सांगा, जर तुमच्याकडून काही चुकत असेल तर देवाला सांगा की प्रभू मला ताकद दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुम्हाला ती देव ताकद देईल. पवित्र आत्मा काम करतो. जो विश्वास धरतो त्याच्या जीवनात पवित्र आत्मा काम करतो. ग्लोरी टू गॉड, हालेलुया. ओके, आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. पटकन पाहूयात आपण एक्झाम्पल. लूक याचा 18वा अध्याय 35वा वचन, 35 ते 43. तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. ओके, त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. ओके. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे जाणाऱ्यांनी त्याला दटावले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू, मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आमेन. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्या मागे चालू लागला. हालेलुया. तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. ब्रदर सिस्टर्स, या दाखल्यामध्ये या पॅराग्राफ मध्ये
एका आंधळ्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. ओके, तो आंधळा व्यक्ती एका रस्त्याच्या कडेने थांबला होता, बसला होता, भीक मागत बसला असेल. आता तुम्ही विचार करा, आंधळा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आशा नसते. कोणी दिलं तर दिलं, खायला दिलं नाही दिलं, त्यांना त्यांचं पुढच्या उद्याचा दिवस त्यांचा कसा असेल हे कोणालाच माहित नसतं. त्या व्यक्तीला स्वतःला माहित नसतं. तो हमेशा त्रासात जगतो. मे बी त्याच्याकडे घर नसेल, मे बी त्याचा परिवार नसेल. तो आंधळा व्यक्ती, दुःखी व्यक्ती, असा व्यक्ती तो त्या ठिकाणी बसला होता. ओके, तेव्हा त्याला कोणीतरी सांगितलं, ओके, तिने आवाज ऐकला, त्याला कोणीतरी सांगितलं की इथून प्रभू येशू चाललेला आहे. ओके, त्याला सुवार्थ सांगितलं. त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी ती ऐकली. ब्रदर सिस्टर, आज मी तुम्हाला त्या वचनाची सुवार्थ सांगतो. आज तुम्ही ते ऐका. कारण का, जसं ह्यानं ऐकलं आणि त्यानं काय केलं, अजून ओरडून एका 37 वचन वाचा, 37. त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. See, आज मी तुम्हाला सांगतो, आज तोच देव आज इथं आहे. प्रेज द लॉर्ड. आज तोच देव इथं चमत्कार करणारा देव आहे. आज तोच देव तुमचे जीवन बदलणारा देव आहे. पुढे वाचा. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. बायबल सांगतो तो ओरडून म्हणाला. ओके, तो ओरडून म्हणाला की माझ्यावर दया करा. देवानं त्याची प्रार्थना ऐकली. त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याला आशीर्वाद भेटला. एकदा 41 वचन वाचा, 41 वचन. मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. तो म्हणाला, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. प्रेज द लॉर्ड. आज तोच देव तुम्हाला पण विचारेल. आज तोच देव तुम्हाला पण सांगेल, बोलेल की आज मी तुझ्यासाठी काय करू. आज मन मोकळेपणाने देवाला सांगा. आज मन मोकळेपणाने देवाकडे मागा. आज त्याच्याकडे आशा ठेवा. तुमची आशा, तुमचा विश्वास जेवढा मोठा तेवढा आशीर्वाद तुम्ही इथून घरी घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा 42 वचन. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येईल. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. या आंधळ्या माणसाचा विश्वास मोठा होता. देवाने त्याला विचारलं की तुला काय पाहिजे, तरी बिंदास मागितलं की दे बाप्पा मला दृष्टी पाहिजे. ओके, ही अशक्य गोष्ट आहे. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा मागेल की मला दृष्टी पाहिजे, हे फक्त देव करू शकतो. किती लोकांना समजतंय? हा कुठला मनुष्य करू शकतो का? नाही करू शकत. हा कुठलाच व्यक्ती करू शकत नाही, कुठलाच मनुष्य करत नाही. फक्त देव करू शकतो. त्यांनी विश्वास ठेवला आणि लगेच मागितलं. आता जेव्हा शेवटची प्रार्थना होईल ना, तेव्हा मी विश्वासानं सांगतो, हाच देव जो 2000 वर्षापूर्वी यरुशलेमात फिरत होता, आज या चर्च मध्ये उतरून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही सर्वजण मागा आणि तुम्हाला आशीर्वाद भेटेल. ग्लोरी टू फादर. प्रभू करो हे वचन तुमच्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद आणो, तुमचा विश्वास वाढव आणि तुम्ही आज सगळेजण आशीर्वादित हो. आमेन.